प्राध्यापक डॉक्टर सिद्धोधन नांदेडच्या एका महाविद्यालयामध्ये सिनियर प्राध्यापक आहे, मराठी विभाग प्रमुख आहे। मी MA मराठी केलंय, MPhil केलेला आहे, PhD केलेला आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये PhDचा गाईड आहे। 4 विद्यार्थ्यांनी माझ्या अंडर PhD केलेला आहे आणि अजून 8 विद्यार्थी माझ्या अंडर PhD करत आहेत। प्राध्यापक असल्यामुळं पगार भरपूर आहे, नॉन ग्रँटचं प्राध्यापक नाही, त्यामुळे पगार पूर्ण आहे। जवळपास 1,42,000 रुपये माझा महिन्याला पगार आहे। तरी सुद्धा मी या बिझनेसमध्ये का आलो हे आपल्याला ऐकायचं आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये मी आपल्याला सांगेल की काही न करता सुद्धा तास घेतले नाही घेतले तरीही दिवाळीच्या सुट्टीचा, रविवारच्या सुट्टीचा, उन्हाळ्याच्या 2 महिने सुट्टीचा पगार मला मिळतो। पण तरीही या बिझनेसमध्ये मी आलो। मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो माझे अपलाईन, माझे मित्र प्रोफेसर राजेश ढवळे सर यांनी मला एके दिवशी नांदेडच्या JTS मध्ये आणून बसवलं आणि मी ज्यांना ऐकलं ते आपल्या सगळ्यांचे महागुरु प्राध्यापक माणिक जाधव सर यांना मी मागे उभा राहून ऐकलो। बसायला जागा नव्हती, मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो, ओळख होती, पण ऐकता आलं नव्हतं। मी त्यांना ऐकलं आणि विचार केला की मी प्राध्यापक आहे, एवढा पगार आहे, विद्यार्थ्यांना फक्त कथा कविता शिकवतो, पण त्यातून विद्यार्थी स्वावलंबी होत नाही। मला पगार आहे, मी स्वावलंबनानं जगू शकतो, पण माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या माध्यमातून जर स्वावलंबी करता आलं तर खूप बरं होईल, म्हणून मी माय लाईफस्टाईलकडे आलो। माझे विद्यार्थी स्वावलंबी होतील, त्यांच्याबरोबर त्यांना पैसा मिळेल, त्यांच्याबरोबर मलाही पैसा मिळेल। पैसा नको कुणालाही असतो, पण एक महत्त्वाची गोष्ट मला आणखी जाणवते की मी महिनाभर काम करतो आणि मग 10 तारखेपर्यंत माझा पगार अकाउंटमध्ये जमा होतो। 1 महिनाभर काम केल्यानंतर मी पैशाच्या मागे धावतो, पैसा मिळवण्यासाठी काम करतो, परंतु माझ्या हे लक्षात आलं की मी 21,000 रुपये गुंतवले आणि ते 21,000 रुपये माझ्यासाठी काम करायला लागले। आजपर्यंत मी पैशासाठी काम करत होतो, पण ते माझे 21,000 3ID माझ्यासाठी काम करायला लागले आणि मी आज या पदावरती ATC म्हणून आहे। पुढच्याच महिन्यामध्ये एक चमत्कार मी करून दाखवणार आहे। मी मोठा साहित्यिक पण आहे, पुस्तकं लिहितो, महाराष्ट्रभर भाषणं करतो। जे लोक माझी भाषणं ऐकतात, माझ्यासोबत आहेत, त्या सगळ्या साहित्यिकांना येत्या जुलैमध्ये मी चमत्कार करून दाखवेल। महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक माय लाईफमध्ये काम करतील। धन्यवाद। जय माय लाईफस्टाईल।